धीरेंद्र शास्त्री यांनी नागपुरात केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यात बराच वाद निर्माण झाला। खरे तर अशी वक्तव्ये आणि असा वाद महाराष्ट्राला नवे नाही, परंतु गेल्या काही काळापासून अगदी जाणीवपूर्वक अशी वक्तव्ये केली जात असल्याचे दिसून येत आहे। या कथित बाबा आणि महाराजांची अशी वक्तव्ये करण्याची हिम्मत कशी होते, हा मूळ प्रश्न आहे। महाराष्ट्रात येऊनही महाराष्ट्राच्या आराध्य देवतांच्या संदर्भात काहीतरी बरळायचे आणि प्रकरण अधिक संगावर आले तर कशी तरी माफी वगैरे मागून मोकळे व्हायचे, हा जणू काही शिरस्ताच झाला आहे। या लोकांची इतकी हिम्मत होते, यामागे कारण त्यांना इथले सरकार आपले आहे, आपल्याला मानणारे आहे असे वाटते। तसे वाटण्यामागे कारणेही आहेत। सरकारमधील अनेक बडे प्रस्थ या बाबाबुवांच्या आश्रमात नतमस्तक होत असतात। पुरोगामी महाराष्ट्रात अशा लायकी नसलेल्या बाबाबुवांचे आशीर्वाद सत्ताधाऱ्यांना अधिक महत्त्वाचे वाटत असतील तर कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा प्रश्न उद्विग्नपणे विचारावा लागेल। पंचतारांकित आश्रम, करोडोंची संपत्ती या लोकांकडे असते, त्यामागे कुठेतरी या लोकांना मिळत असलेला राजाश्रय हे कारण असायला हवे। मुळात या बाबा लोकांची वैचारिक पातळी खूप खालची असते किंवा नसतेच, परंतु चर्चेत राहण्याचे कसब त्यांना अवगत असते। राजदरबारी आपला किती सन्मान आहे हे चित्र उभे करून त्या माध्यमातून आपले प्रस्थ वाढवायचे या लोकांना चांगलेच जमते। त्यांची ही असली विधाने आणि कथित चमत्कारांचा अगदी खडसून निषेध व्हायला हवा, परंतु निषेधाचे सर्वस्वही अगदी मिळमिळीत असतात। सरकार आपले आहे हा त्यांचा भ्रम आहे की वस्तुस्थिती, यावर पडदा धडधडीतपणे दूर होत नाही तोपर्यंत या बाबाबुवांची हिम्मत ही अशीच वाढत राहणार। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।